करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार। हाय शेफ। हाय धनश्री। सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार। शेफ आज कोणती रेसिपी असणार आहे? रताळ्याचा कीस। वा वा, म्हणजे ही उपवासाची रेसिपी आहे का? उपवासाला देखील चालेल। Okay. खरं तर उपवासाचीच रेसिपी आहे, पण नॉर्मली काय होतं की आपण फक्त उपवासाच्या दिवशीच खातो। हो, पण मुलांना डब्यासाठी जर आपण रताळ्याचा कीस दिला तर मला असं वाटतं की खूप पौष्टिक आहे रताळं Okay. आणि ते मुलांनी खाल्लं पाहिजे। Super. त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये तर आणि रताळं इझिली अवेलेबल आहे, तर तुम्ही रताळ्याचा कीस पण डब्यात मुलांना द्यावा यासाठी मी आज रताळ्याचा कीस दाखवणार। रताळ्याचा कीस ही रेसिपी आपण करणार आहोत, ज्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत आम्ही पटकन तयारी करून घेतो। साहित्य: रताळ्याची साल काढून केलेला कीस, आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 4, साजूक तूप 2 चमचे, ओलं खोबरं 1 चमचा, जिरे 1.5 चमचा, बारीक चिरलेलं आलं 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ। साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया। शेफ, सगळ्यात पहिल्यांदा रताळ्याचा कीस करण्यासाठी काय करायचंय? मी एक मोठं रताळं घेतलंय। नॉर्मली छोटी छोटी रताळी पण येतात, पण आपल्याला जर कीस करायचा असेल तर मोठं रताळं घेतलं तर साल काढून ते आपण व्यवस्थित कीस त्याचा करून घेऊ शकतो। अच्छा. आणि खूप बारीक कीस करून घ्यायचा नाहीये, साधारण पण मोठा कीस तयार करून घेतलेला आहे। मला पॅन दे। कीस केल्या केल्या पाण्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर काळा पडतो। साजूक तूप, एक साधारण आपण 2 मोठे चमचे, म्हणून मी आता हे आपण छोटा चमचा घेतला तर मी 3 चमचे साजूक तूप घेतोय। जिरं फोडणीला, 1.5 चमचा जिरं, 1 चमचा अगदी बारीक चिरलेलं आलं, 4 मिरच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या घालायच्या आहेत। ओके, जरा स्पायसी मस्त लागतो कीस। मला फक्त एक विचारायचं आहे की हा जो पदार्थ आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आता उपासाला केला तर तुपातच करावा लागेल, पण तुम्ही म्हणालात अदरवाईज सुद्धा आपण खाऊ शकतो, तर हा आपण तेलात सुद्धा करू शकतो का? नक्कीच करू शकतो, का नाही। अच्छा, पण टेस्ट मध्ये मेजर चेंजेस? मेजर म्हणण्यापेक्षा तुपाला जो स्वाद आहे तो तेलाला नाही येऊ शकत। ओके, आणि साजूक तूप म्हटल्यावरती तो स्वाद वेगळाच आहे। हो हो, आणि उपवासाच्या कोणत्याही प्रकाराला आपण बहुतेक करून तो पदार्थ आपण साजूक तुपामध्येच करतो। हो, त्याच्यामुळे फक्त टेस्टला नक्कीच त्याच्यामध्ये थोडासा फरक वेगळा। पडतो। कीस, आपल्याला परतून घ्यायचा हा कीस व्यवस्थित। तसं म्हणायला गेलं तर उपवासाचे केवढे पदार्थ आहेत ना, भरपूर, पण आपण जे साबुदाणा, खिचडी, बटाट्याची भाजी याला असे धरून आहोत। आणि उपवासाला खरं बघायला गेलं तर जे काही पदार्थ आपण आहेत, म्हणजे बरेच पदार्थ आहेत, ते सगळे पौष्टिक आहेत, ह्याला खूप महत्त्व आहे। म्हणजे आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या कोणत्याही आहारावरती फरक पडत नाही, तर खरं तर ते पदार्थ उलट खाल्लेच पाहिजेत, कारण ते पौष्टिक आहेत। एक्झॅक्टली, मुळात उपवास हे आपण फार त्याला धार्मिक आणि असं स्वरूप दिलेलं आहे, पण आयडियली सायंटिफिकली सुद्धा त्याला बरीच कारणं आहेत उपवास करण्यामागे। नक्कीच। त्याच्यामध्ये मीठ घालूया आपण, चवीनुसार मीठ, फक्त थोडासा पाण्याचा हबका मारून आपल्याला झाकण देऊन शिजवून घ्यायचं। अच्छा, ओके, थोडं पाणी दे। बस बस बस, झाकण देऊया आणि एक 10 मिनिटं लागतील हा व्यवस्थित रताळ्याचा कीस शिजायला। 10 मिनिटं लागणार आहेत हा रताळ्याचा कीस शिजायला। आपण छोटूसा ब्रेक घेऊया, कुठे जाऊ नका, पाहत रहा सुगरण।
करते संसार सुखाचा सुगरण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर खूप खूप स्वागत. रताळ्याचा हा कीस जो आहे तो शिजण्यासाठी आपण ब्रेक घेतला होता. मला वाटतं आता शिजला असेल, आपण पाहूया. आहा, का मस्त सुगंध आलाय. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आपण तो कीस जो आहे तो जाडसर करून घ्यायचा आहे, कारण शिजताना तो खूप एकजीव होऊनच जातो. बरोबर. त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, ओलं खोबरं साधारण किती टाकलं आपण ओलं खोबरं? 1 ते 1.5 चमचा मोठा, आणि कोथिंबीर. फक्त आपल्याला हा कीस एकजीव करून घ्यायचा आहे, जास्त परतवायचा नाहीये. साधारण रताळा म्हणजे बटाट्याचाच गुणधर्म असलेला आहे, त्यामुळे फार काही वेळ लागत नाही त्याला शिजायला सुद्धा. सो हा रताळ्याचा कीस तयारच आहे का? हो, म्हणजे तयार आहे. वाव. गॅस बंद करूया आणि आपण सर्व करून घेऊया. प्रकारे मस्तपैकी गरमागरम रताळ्याचा कीस तयार आहे. थोडंसं खोबरं त्याच्यावरती गार्निशिंगला, आणि थोडीशी कोथिंबीर. आणि अशा प्रकारे आपला गरमागरम रताळ्याचा कीस तयार आहे. तो तयार आहे आणि मला तो टेस्टही करायचा आहे, पण त्याआधी तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: रताळ्याची साल काढून केलेला कीस, आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 4, साजूक तूप 2 चमचे, ओलं खोबरं 1 चमचा, जिरे 1.5 चमचा, बारीक चिरलेलं आलं 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यात जिरे, आलं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि रताळ्याचा कीस घालून परतून घ्या. नंतर मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण लावून मिश्रण 10 मिनिट शिजू द्या. आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. तयार मिश्रण सर्विंग प्लेट मध्ये काढून गरम गरम सर्व्ह करा. अशा प्रकारे रताळ्याचा कीस तयार. रताळ्याचा कीस तयार आहे, ज्याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलीच असेल. आणि आता तो क्षण आलेला आहे की मला हे आता टेस्ट करायचं आहे. स्पीचलेस. कमाल. वा शेफ, खूप छान झाली आहे ही रेसिपी. अगदी साधी, सोपी, पटकन होणारी अशी पौष्टिक रेसिपी आहे मला तरी असं वाटतं. कारण कुटाचा जो काही वापर केलेला आहे ते आपण पूर्ण क्रश न करता थोडीशी त्याची भरड जी ठेवलेली आहे तसं छान दाताखाली येते, त्यामुळे ते खूप छान वाटतंय खायला. त्यानंतर आपण मला वाटतं कोकोनटचा पण वापर केलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा एक आणखी वेगळी टेस्ट आलेली आहे. आणि मी जसं म्हटलं होतं की आपण ही रेसिपी तेलात सुद्धा करू शकतो का, पण मला जाणवलं ते की ऑब्व्हियसली तुपात केल्यामुळे त्याची एक वेगळी टेस्ट आहे. बरोबर. मुलांना डब्यात वगैरे द्यायला अगदी उत्तम अशी रेसिपी आहे ही. प्रश्नच नाहीये. म्हणूनच म्हटलं की आपण उपवासाला नेहमी म्हणतो की उपवासाला काहीतरी पदार्थ खायचे, तर तसं नाहीये. उपवासाचे जे काही पदार्थ आपण खातो ते पौष्टिकच असतात आणि त्याच्यात खूप सत्व असतात. म्हणून ते खरं उपवासाचे प्रकार आपण फक्त त्याच दिवसांना न खाता आपल्या रेग्युलर आहारात पण आपण खाल्ले पाहिजे. म्हणजे नुसतं डब्यात दिलं तरी ते फुलफिल होईल, एक प्रॉपर मील होईल अशी ही रेसिपी आहे खरं तर. नक्कीच. वा वा, मस्त. या छानशा रेसिपी नंतर एक छानशी टिप काय असणार आहे आजची? जसं आपण म्हणतोय ना की रताळ्याचा कीस, की रताळं गोड असतं, पण तू आता खाल्ल्यावरती तुला जाणवलं असेल की मस्तपैकी आपण मिरचीचा वापर करून त्याला खूपच स्पायसी फ्लेवर दिला होता. पण जेव्हा आपल्याला हाच कीस मुलांना द्यायचा आहे, त्याच्याबद्दलचीच टीप आहे खरं तर, की
आपण जेव्हा खातो तेव्हा हे स्पायसी आपल्याला चालू शकतं, पण जेव्हा एखादा पदार्थ स्पायसी होतो आणि आपल्याला तो स्पायसीपणा कमी करायचा असेल तर त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं तर नक्कीच त्या पदार्थाचा स्पायसीपणा कमी होतो. वा, खूप महत्वाची अशी टिप होती ही. थँक्यू सो मच शेफ, इतक्या छान टिप्ससाठी आणि इतक्या छान डिशसाठी सुद्धा. थँक्यू. मंडळी, मी आजच्या भागाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की लहान मुलांची जी दगदग होते, जी धावपळ होते, त्याच्यासाठी अशा पौष्टिक रेसिपीज तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि त्या घरी ट्राय सुद्धा केल्या पाहिजेत. आणि आय एम शुअर या दोन्ही रेसिपीज तुम्ही घरी नक्की ट्राय करून पाहाल. आजचा आमचा भाग कसा वाटला, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे तुम्ही आम्हाला पत्राद्वारे कळवू शकता आणि त्यासाठी आमचा पत्ता आहे साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. चला तर मग आजच्या या 2 रेसिपी नंतर आपण इथेच थांबतोय, पण पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत 2 नव्या रेसिपींसह. तोपर्यंत सी यू, टाटा.